कोण केलं एवढा धिंगाणा मला सांग फक्त. समू आहे का तिला सांगू का समजावू? जाऊ दे मग समजणार नाही ना ते सांगावं लागेल ना. किती पसारा झाला त्याच्या सारखी आहे त्याच्यात आयती वायतीच आहे पळून जायले बाणाले. सब कापून फेकून देणं ते सगळं ते सिमेंट गिमेंट कडक आहे. चपला तर हे आणा लागते स्ट्रेट ठेवायला आपल्याला. त्याच्या सोंदीची आमच्या आल्या बकरीसाठी कडी रोईली होती. बकरी राहिली नाही पण कडी राहिली. जुन्या पुराण्या बॅटऱ्या निघाला एवढ्याशा याच्यात एवढा पसारा निघाला. विचार करा एवढ्या मोठ्या घरात किती पसारा असेल. आज म्हणला 29 ते 30 तारीख उद्यापर्यंत बम पाऊस सांगितला म्हणते. इजा चमकणार आहे म्हणते. कडकड अशी टीन उडून जाणार आहे म्हणते घरावरची. तरीच भयानक पाऊस येणार आहे म्हणते. भयानक पाहू आता येते की नाही. तर सध्या तर ऊनच आहे बम तपून. वाट पाहतो आता किती वाजता येते पाणी. चप्पलचा स्ट्रे आणा लागते आपल्याला. चपलीचा पेशल केवढ्याच असते पाहा लागते. लई नंबर लागला हे कापड. बाबाचं शर्ट म्हणला लई सोपं दिस लागलाय कापड. हे मस्त आहे निळसट. हे आमचा बगीचा. आता पावसाळ्यात बम भरणार आहे. मस्त पावसाळ्यात हिरवाकच होणार आहे आमचा बगीचा. तर म्हणलं काल म्हणलं एक इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओ म्हणजे सोनताई तुला माहित आहे का टीचर्स पशी बसून याच्यावर वार्तालाप करू आपण. काल म्हणलं एक व्हिडिओ आला इंस्टाग्रामवर. त्याच्यावर ते मोर म्हणलं सडकीनं चालत होता. तर एक 2 व्हीलर वाला आला त्याला उडून चालला गेला. मेला ते तिथं डायरेक्ट. मेल्यावर लोकांनी उचलला नाही म्हणलं त्याने. ते मोराचे पक उपटू नेले म्हणलं लोकांनी मेल्यावर. विचार कर लोक किती निर्दयी झाले. कमल नाही का ते जिवंत एवढा मस्त दिसते काय लोकांना. गाडी खाली भोकण्याला दिसला नाही त्याला तोडून दिले मारून टाकला. लोकांनी असं साईडले नाही ठेवायचं उचलून तिथं डायरेक्ट त्याचे पक असे उपटू नेले. एवढे लोक हरामी झाली या जमान्यात. काय त्याचा जीव केला असेल. जीव म्हणजे भयानक दुखला त्याचा जीव. तर छकुली दिदी आमची आली आम्हाला हे दाखवत होती दीदी चप्पल ठेवायचं स्ट्रे. कारण की आमच्या इथं आहेच नाही ते. आमच्या समोर आता तुम्हाला दाखवलं एवढा घाण करून ठेवली तिथं की आहे ना तिथंच कुचकते. चपला असं आहे. तर आता आम्ही स्ट्रे बोलावणार आहोत. आणि हे आमचं दिदू बाळपा दिवस रात्र काही कामधंदे नाही. बस अगोचे कामं करत राहते. काय तर लाल लाल कलरची बांधली म्हणते. बांधलीचा कलर लाल. नाच दिदू माझ्यासोबत नाच. हाय लक्ष देत नाही एवढी बा लक्ष देत नाही आपल्यावरती. हाय सगळं बरोबर चालली तर ते कलर पाहा लागली ते भुसगी हे आणले त्या तिच्या मामाच्या आबाजीच्या इथून. हे पा संपूर्ण टाकली एका दिवसातच. एवढी आमची मॅडम एका दिवसात खतम करते. काय बोलावं आता या पोरीले नॉनसेन्स. काल आपले बाबा आले म्हणलं महाराष्ट्र दर्शनावर. तर तुला कसं वाटलं एवढ्या दिवसांनी बाबा घरी आले तर सांग ना. वाकलं नाही दाखव मग. बाबा एवढ्या दिवसांनी कसं घरी आले तुला कसं वाटलं? अरे दर्शन मामा नाही याच्यात बाबाची गोष्ट करत आहो. बाबा आले ना आपले काल. तर तुला कसं वाटलं एवढ्या दिवसानंतर घरी? मस्त वाटलं का? तू तर काल बाबाचे पाय पण धुतले आशीर्वाद पण घेतला आहे ना. तुझे पण धुतले बाबाने आहे ना ते. तुझे आठवण येते आहे ना बाबा. बाबा असले तर नसले तर आठवण येते. मग तुला भैयाची आठवण येत आहे का? मग भैयाले म्हणा ये म्हणा लवकर. लवकर ये म्हणते भैया दीदी. तर येऊन जाजो मग. माझ्या दिदू बाल वाट बघत आहे तुझी. दिदू बाळ जेवला का तू? तर खेळ मग आता. ठीक आहे.
इकडे बघा नाल्या उपसल्या पुरे निकाल नालीतली घाण बाहेर काढून टाकली. नाली उपसून चालले गेले लोक. असं आहे मित्रांनो, एवढे निर्दयी लोक आहेत जमान्यात. त्याच्यात अजून एक व्हिडिओ पाहिला होता, एका म्हाताऱ्या बोललेले सरकारी कर्मचारी तिच्यावर निकाल जे सामान राहते भाजीपाला निकाल फेकपाक करून देते. म्हणजे गरीब माणसाची एवढे अत्याचार करते सरकारी लोक, एवढे हे झाले. ती बिचारी याच्यात बसली असं जागेवर, ते अति कमावची समजून त्यानं फेकून दिलं लेकाच्या यानं ते चोथीचं बुटाची लढे बिचारी ते. बदमाश लोक आहे बाई, अक्कल नाही द्यायले. गरीबाची लई हाल राहते माहित नाही का. पोलीस तसतो याटवायला अडवते दुनियाने, त्याचा रोजही निघत नाही, त्याच्याकडूनच हप्ते काढते लेकायचे. अशी लोक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ याच्याच एंड करतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय, बाय बाय.